अयोध्येचे राजा दशरथ पुत्रप्राप्ती न झाल्याने मनातून खिन्न झाले होते. वंश परंपरा पुढे चालावी म्हणून त्यांनी ऋषींचा सल्ला घेतला. ऋषींच्या मार्गदर्शनाने शृंगी ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञ पूर्ण होताच दिव्य पायस प्रकट झाला. दशरथांनी तो पायस आपल्या राणींना श्रद्धेने दिला. काळ लोटताच राणी गर्भवती झाल्या. याच प्रसंगातून 4 राजपुत्रांचा जन्म झाला. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी कौसल्येने श्रीरामांना जन्म दिला. हा क्षण येताच राजवाडा आनंदाने उजळून निघाला. काळ पुढे सरकताच राजा जनकांनी सीतेचे स्वयंवर जाहीर केलं. शिवधनुष्य उचलण्याची अट ठेवण्यात आली. अनेक बलवान राजे प्रयत्न करू लागले, मात्र धनुष्य कोणीही उचलू शकलं नाही. तेव्हा श्रीराम शांतपणे पुढे आले. त्यांनी सहजतेने धनुष्य उचलून ते मोडलं. या पराक्रमामुळे सीताराम विवाह संपन्न झाला. कैकेयीच्या वरामुळे श्रीरामांना वनवास स्वीकारावा लागला. हा निर्णय ऐकून अयोध्येत दुःख पसरलं. तरीही श्रीरामांनी वडिलांचं वचन पाळण्याचा निर्धार केला. सीतेला पतीपासून दूर राहणं अशक्य वाटलं, म्हणून ती रामासोबत वनात निघाली. लक्ष्मणानेही भावाच्या सेवेसाठी सोबत जाण्याचं ठरवलं. अशा प्रकारे तिघांनी राजवैभव सोडून वनवास सुरू केला. वनात राहत असताना शूर्पणखा रामांना भेटली. सीतेवर हात उचलण्याचा प्रयत्न होताच लक्ष्मण पुढे आले. अयोग्य वर्तनाला आळा घालण्यासाठी त्यांनी तिचं नाक छाटलं. शूर्पणखेच्या अपमानानंतर रावणाने सीतेचं अपहरण करण्याचा कट रचला. त्याच्या योजनेनुसार मारीच सुवर्णमृगाचं रूप घेऊन पंचवटीत आला. निघण्यापूर्वी लक्ष्मणांनी सीतेच्या संरक्षणासाठी लक्ष्मण रेषा ओढली. संधी साधून रावण साधूच्या वेशात आला आणि सीतेला रेषेबाहेर बोलावलं. रेषा ओलांडताच रावणाने सीतेचं हरण करून तिला लंकेत नेलं. रावण सीतेला घेऊन जात असताना जटायूने हे दृश्य पाहिलं. धर्माच्या रक्षणासाठी त्याने रावणाला अडवलं. दोघांमध्ये भीषण युद्ध झालं. वृद्ध असूनही जटायू शूरपणे लढला. शेवटी रावणाने त्याची पंखे छाटली. जखमी अवस्थेत जटायू जमिनीवर पडला. रामांना सत्य सांगून त्याने प्राण सोडले. रावणाने सीतेला लंकेतील अशोक वाटिकेत बंदी बनवलं. ती दुःखात असूनही रामस्मरण करत राहिली. हनुमान लंकेत प्रवेश करून तिचा शोध घेत होते. अशोक वाटिकेत सीतेला पाहताच त्यांना समाधान मिळालं. रामांची अंगठी दाखवून त्यांनी ओळख पटवली. सीतेने आनंदाने चुडामणी देऊन संदेश दिला. हनुमान रामांकडे परत निघाले. सीतेच्या सुटकेसाठी लंकेत जाणं अत्यावश्यक झालं. समुद्र ओलांडण्याचा मार्ग नसल्याने सर्वजण चिंतेत पडले. रामांनी समुद्रदेवाची प्रार्थना केली, पण उत्तर न मिळाल्याने सेतू बांधण्याचं ठरलं. नल, नील यांच्या नेतृत्वाखाली वानरसेना कामाला लागली. राम नाम लिहिलेल्या दगडांनी पाण्यावर तरंग घेतला. मोठे लहान सर्वजण मेहनतीने काम करू लागले. खार सुद्धा वाळू आणून मदत करत होती. अशा प्रकारे राम सेतू उभा राहिला. लंकेच्या युद्धात मेघनादाच्या बाणाने लक्ष्मण मूर्छित झाले. हे पाहून राम अत्यंत व्याकुळ झाले. वैद्य सुषेणांनी संजीवनी बुटीचाच उपाय सांगितला. ती हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर असल्याचं समजलं. हनुमान वेळ न दवडता हिमालयाकडे उडाले. योग्य औषधी न सापडल्याने त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलला. संजीवनी बोटीमुळे लक्ष्मण पुन्हा शुद्धीवर आले. अखेर श्रीराम व रावण यांच्यात अंतिम युद्ध सुरू झालं. रामांच्या बाणांनी रावण वारंवार जखमी होत होता, तरी तो उठत राहायचा. कारण रावणाच्या नाभीत अमृत असल्याचं गुपित बिभीषणाला माहीत होतं. बिभीषणाने हे रहस्य रामांना सांगितलं. रामांनी योग क्षणाची वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी ब्रह्मास्त्र रावणाच्या नाभीकडे सोडलं. रावण वधानंतर युद्ध समाप्त झालं. रामांनी बिभीषणाचा लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येकडे निघाले. रावण वधानंतर सीतेच्या पावित्र्यावर प्रश्न उपस्थित झाले. हे ऐकून सीतेच्या मनाला खोल वेदना झाल्या. तरीही सत्य सिद्ध करण्यासाठी तिने अग्निपरीक्षेचा निर्णय घेतला. ती शांतपणे अग्नीत प्रवेश करताच सर्वजण स्तब्ध झाले. अग्निदेवांनी तिला सुरक्षित बाहेर काढलं.